एक दिसायला अतिशय सुंदर तरुणी पोलीसमध्ये भरती होते आणि 2014ला ड्युटीसुद्धा जॉईन करते। आता ड्युटी जॉईन केल्यानंतर काही दिवस ती चांगल्या पद्धतीने तिचं काम करू लागते आणि नोकरीनिमित्त तिची ओळख तिथंच असणाऱ्या हेड कॉन्स्टेबल सोबत होते। आता हेड कॉन्स्टेबल तिच्यापेक्षा वर्षांनी 10 वर्षांनी मोठा होता आणि ही त्याला प्रेमाने डॅडा मानायची, तर तो हेड कॉन्स्टेबल सुद्धा या तरुणीला बेटा मानायचा। अगदी अशा पद्धतीचं यांचं एक नातं तयार झाले होतं आणि हे दोघं एकमेकांना अगदी प्रेमाने बोलायचे आणि असंच पद्धतीनं ते ड्युटी सुद्धा सोबत करायचे। एकमेकांप्रती मोठी काळजी होती आणि ही तरुणी मोठं होऊन हिला अजून IPS ची नोकरी जॉईन करायची होती आणि तिनं त्याच पद्धतीनं अभ्यास सुद्धा चालू केलेला होता। पण काही दिवसानंतर ही जी दिसायला अतिशय सुंदर तरुणी पोलीस होती, ती तरुणी काही दिवसानंतर अचानक एका दुसऱ्याच तरुणासोबत बेपत्ता झाली आणि बेपत्ता झाल्यानंतर तिची चौकशी करण्यासाठी ती ज्या व्यक्तीला डॅडा मानायची त्या व्यक्तीनं तिचं चौकशी करण्याचं ठरवलं। तिच्या घरी गेला। तिच्या घरी तिच्या 2 बहिणी होत्या। तिची जी मोठी बहीण होती ती सुद्धा पोलीसमध्ये सब इन्स्पेक्टर होती, तर दुसरी बहीण शाळेमध्ये शिक्षिका होती। आता त्यांच्या मदतीनं ही कोणासोबत पळून गेली आहे, कायच केली आहे, हा संपूर्ण तपास तो हेड कॉन्स्टेबल करायचा। ती कुठं गेली आहे, काय गेली आहे, तर ती जी पळून गेलेली तरुणी होती ती फोन करून सांगायची की मी इथं आलेली आहे, मी इथं या व्यक्तीसोबत राहत आहे, पण तुम्ही मला शोधण्याचा प्रयत्न करू नका, माझी काही वापस यायची इच्छा नाही आहे। ही जी तरुणी आहे ती अचानक का पळून गेली होती, तिच्यासोबत नेमकं काय घडलं होतं हे आपण सविस्तर पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी गोष्ट आहे या घटनेला सुरुवात होते 15 जून 2005ला। 15 जून 2005ला उत्तर प्रदेशमध्ये एका ठिकाणी एक बस जात असते आणि त्या बसमध्ये काही दरोडेखोर घुसतात आणि त्या बसला लुटण्याचा प्रयत्न करतात। मग त्या ठिकाणी कार्यरत असणारे एक पोलीस कॉन्स्टेबल ब्रह्मपाल सिंग यादव यांना तिथं बोलवण्यात येतं की अशा पद्धतीनं घटना घडत आहे आणि तुम्हाला तात्काळ त्या ठिकाणी जावं लागतं। मग कार्यरत असणारे ड्युटीवर हे ब्रह्मपाल सिंग यादव आहेत, ते त्या ठिकाणी लगेचच त्या बसच्या दिशेने जातात आणि जे काही दरोडेखोर आहेत त्या बसवर हल्ला करत आहेत, प्रवाशांना लुटत आहेत, यांना प्रतिकार करू लागतात। हे कॉन्स्टेबल त्यांच्यावर सुद्धा हल्ला करतात। आता हे त्यांच्यावर हल्ला करताना ते लुटारू सुद्धा यांच्यावर हल्ला करतात आणि अशीच दोघांमध्ये चकमक होते। आता या चकमकीमध्ये ते जे ब्रह्मपाल सिंग यादव आहेत पोलीस कॉन्स्टेबल, हे त्या चोरांना तिथून मारहाण करून पळवतात, पण त्यामध्ये ते मोठ्या प्रमाणात जखमी होतात। पण ते बसमधल्या लोकांना लुटू देत नाहीत, एकटेच सगळ्यांचा प्रतिकार करतात आणि त्यांना ते चोर बेरहमीनं मारतात आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ते जखमी होतात। काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू असतो, पण उपचारादरम्यान काही दिवसानंतर त्यांचा मृत्यू होतो। त्यांच्या पश्चात असणारे 4 मुलं असतात, 3 मुली तर असतो एक मुलगा। ज्या 3 मुली आहेत ती तीनही मुले ठरवतात की आम्हाला सुद्धा मोठं होऊन आमच्याच वडिलांसारखं कर्तव्यदक्ष अधिकारी व्हायचं आहे आणि पोलीसमध्ये जॉईन सुद्धा व्हायचं आहे। अशी शपथ त्यांनी लहानपणापासूनच घेतलेली असते। तर त्यांची जी मोठी मुलगी असते ती पोलीस सब इन्स्पेक्टर होते, दुसरी जी मुलगी आहे ती लेक्चरर होते, तर तिसरी जी मुलगी आहे ती 2014मध्ये दिल्ली पोलीसमध्ये कॉन्स्टेबल पदावर रुजू होते। आता दिल्लीमध्ये कॉन्स्टेबल पदावर रुजू झाल्यानंतर ती तिचं कार्य करत असते आणि तिच्या ड्युटीनिमित्त तिची ओळख होते एका हेड कॉन्स्टेबलसोबत। त्याचं नाव असतं सुरेंद्र सिंग राणा आणि ती जी तरुणी आहे तिचं नाव असतं मोनिका उर्फ मोना। आता हे जे दोघं आहेत हे एकमेकांना चांगल्या पद्धतीनं बोलायचे, ड्युटीसुद्धा सोबत करायचे आणि अशा पद्धतीनं त्यांचं एक नातं तयार झालेलं होतं। ती जी मोनिका होती ती सुरेंद्र राणाला अगदी डॅडा मानायची, तो जो सुरेंद्र राणा होता तो त्या मोनिकाला बेटासुद्धा मानायची। अशा पद्धतीनं हे दोघंही राहत होते, एकमेकांना बोलत होते। मन काही दिवस उलटून गेल्यानंतर अचानक ही जी मोना आहे ती एका दुसऱ्याच तरुणासोबत बेपत्ता होते, पळून जाते। आता ती पळून गेल्यामुळं
इकडं सगळे घरचे परेशान होतात. तो जो सुरेंद्रसिंह राणा आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणात परेशान होतो की एवढ्या चांगल्या पदावर असताना, सगळं घरचं वातावरण सुरळीत असताना ती जी मोना आहे ती अचानक का बेपत्ता झाली. ती बेपत्ता का झाली, कोणासोबत पळून गेली, तिच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तक्रार केली जाते की बेपत्ता झाली आहे, कोणीतरी पळून नेली आहे म्हणून. आणि हे जे सुरेंद्रसिंह राणा आहे तो सुद्धा स्वतः त्या संपूर्ण घटनेचा तपास करत असतो. जेव्हा तो त्याचा तपास करतो त्यांना समजतं की ही कधी कर्नाटकमध्ये आहे आणि कधी केरळमध्ये आहे तर कधी राजस्थानमध्ये आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये ती जी मोना होती ती फिरत होती आणि तिच्यासोबत एक तरुणसुद्धा होता. तिच्यासोबत असणारा तरुण फोन करून सांगायचा की तुम्ही आम्हाला फोन करण्याचा प्रयत्न करू नका, आम्ही इकडं सुखरूप आहोत, आम्ही अशा पद्धतीनं राहत आहोत, पण आमची घरी येण्याची काही इच्छा नाही, कारण की जर आम्ही आमच्या गावामध्ये परत आलो तर आमच्या घरचे आम्हाला काही सोडणार नाहीत. इकडं मात्र त्या मोनाच्या घरची परिस्थिती अशी काही नव्हती, तिला सगळ्या काही मंजुऱ्या होत्या, पण तरीसुद्धा मोना घरी का येत नाही असा प्रश्न मोनाच्या दोन्ही बहिणींना आणि लहान भावांना सुद्धा पडलेला होता. कधी कधी तिचं फोनवर सुद्धा तिच्यासोबत बोलणं व्हायचं, घरी येण्याला इन्कार करायची. आणि ह्या संपूर्ण घटनेचा तपास स्वतः हे सुरेंद्रसिंह राणा आहेत ते सुद्धा तिच्यासोबत पोलीस ड्युटीमध्ये सोबत असल्यामुळं तेच या घटनेचा संपूर्ण तपास पोलिसांसोबत राहून करायचे. ती ज्या ठिकाणाहून फोन आला कर्नाटकमधून त्या ठिकाणी जायचे, ती कुठं राहिली त्या हॉटेलमध्ये जायचे, त्या हॉटेलमध्ये कोणाच्या नावाने बुक आहे हे सगळं चेक करायचे. तर तिथं त्यांना पुरावे सुद्धा मिळायचे की मोना यादव नावाची तरुणी एका पवन कुमार नावाच्या व्यक्तीबरोबर या ठिकाणी राहिलेली होती. तिथून जेव्हा ती दुसरीकडे जायची दुसऱ्या राज्यामध्ये, तिथं सुद्धा जाऊन पोलीस चेक करायचे की ही तरुणी खरंच या हॉटेलमध्ये राहिली आहे का, तर तिथं सुद्धा तिचं नाव रजिस्टर होतं की ही तरुणी पवन कुमार नावाच्या व्यक्तीसोबत या ठिकाणी राहिली. शेवटी कदरून पोलिसांनी सुद्धा तपास करणं सोडून दिलं आणि पोलिसांना सुद्धा वाटलं की ही जी मोना आहे ती एका तरुणासोबत पळून गेली आहे. आता ही चर्चा त्या ठिकाणच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पसरली होती आणि पोलिसांनी सुद्धा तपास करणं सोडून दिलं होतं, कारण की ते निष्पन्न झालं होतं की ती स्वतःच इतर राज्यामध्ये एका व्यक्तीसोबत पळून गेली आहे आणि स्वतः फोन करून सांगते की मला वापस येण्याची इच्छा नाही. पण दुसरीकडं तिची जी बहीण होती, जी शिक्षिका होती, तिला ही गोष्ट पटत नव्हती की माझी जी बहीण आहे मोना ती असं कधीही करू शकत नाही. ती जरी पळून गेली असती तरीसुद्धा ती वापस आली असती आणि तिनं घडलेला संपूर्ण प्रकार मला सांगितला असता. तिला हीच गोष्ट खटकत होती की आमच्याकडून तिला कोणतंही बंधन नव्हतं, पैशाची कोणती कमी नव्हती, मग ती अचानक अशा पद्धतीनं आम्हाला सोडून एका व्यक्तीबरोबर का पळून गेली आणि तिनं त्या व्यक्तीचं नाव आम्हाला आतापर्यंत का सांगितलं नाही. त्यामुळं तिची जी बहीण होती पौर्णिमा यादव, ती एक शिक्षिका लेक्चरर होती, ती वारंवार जी दिल्लीचं पोलीस स्टेशन आहे मुखर्जीनगरच त्या ठिकाणी जायची आणि पोलिसांना सांगायची की माझ्या बहिणीचं काय झालं, कुठपर्यंत तपास आला, तिचा काही तपास लागला का नाही. पण पोलीस म्हणत होते तुझीच बहीण पळून गेली, आम्ही कौरक तपास करावा, तीच यायला तयार नाही. पोलीस तिच्या म्हणण्याकडं दुर्लक्ष करायचे आणि ती एकदा नाही बऱ्याच वेळा मुखर्जी पोलीस स्टेशनमध्ये गेली होती मुखर्जीनगरच्या, तरीसुद्धा पोलिसांनी कुठलीही प्रतिक्रिया किंवा त्यानंतर कुठलाही तपास चालू केलेला नव्हता. मग शेवटी कदरून तिची जी बहीण आहे पौर्णिमा यादव हिनं जुलै 2023मध्ये डायरेक्ट काय केलं, जे पोलीस कमिशनर आहेत त्यांची भेट घेतली. त्यांचं नाव आहे संजय अरोरा. आता तिच्या बहिणीनं डायरेक्ट पोलीस कमिशनरकडंच गेली आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला की मी मुखर्जीनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये वारंवार जाते, वारंवार तक्रार करते की माझ्या बहिणीचा तपास करा, ती पळून गेलेली नाही आहे, तिच्यासोबत काहीतरी बरं वाईट घडलं आहे, कारण की ती एवढ्या दिवस आमच्यापासून वेगळी राहूच शकत नाही. कदाचित तिचा मृतदेह मिळेल, मृतदेह मिळाल्यानंतर आम्हाला समाधानी होईल आणि कमीत कमी आम्ही तिचा अंत्यसंस्कार तरी करू, एवढ्यासाठी तरी तिचा शोध घेण्याचा
प्रयत्न करा, कारण की ती या जगात नाही आहे असं मला मनापासून वाटतं आहे. पण तिच्यासोबत हे सगळं कोणी केलं आहे याचा तपास काहीही करून लावा, अशी विनवणी ती डायरेक्ट पोलीस आयुक्त संजय अरोरा यांनाच करते. संजय अरोरा तात्काळ या संपूर्ण घटनेची दखल घेतात आणि जे मुखर्जीनगरचं पोलीस स्टेशन आहे डायरेक्ट त्या पोलीस स्टेशनला फोन करतात आणि त्या पोलीस स्टेशनचे जे पोलीस असतात राजीव कक्कड क्राईम ब्रांचचे यांना आदेश देतात की या संपूर्ण घटनेचा लवकरात लवकर तपास करा. आता पोलिसांसाठी ही फाईल पुन्हा एकदा ओपन करायची होती. पोलिसांनी ती फाईल ओपन केली आणि जो काही या अगोदर कॉल डिटेल्स या त्या सगळ्या गोष्टी तपासल्या होत्या, ज्या ज्या ठिकाणाहून पुरावे मिळाले होते त्या त्या ठिकाणाहून पोलिसांनी पुन्हा तपास चालू केला आणि ज्या ठिकाणाहून फोन आला होता तो फोन नंबर कोणाचा आहे हे पोलिसांनी तपासून पाहिलं तर पोलिसांच्या लक्षात आलं की तो फोन नंबर आहे एका पवन नावाच्या व्यक्तीचा, जो त्या मोनासोबत असल्याचं पोलिसांना माहिती मिळाली होती. जेव्हा पोलिसांनी या पवन कुमारचा ॲड्रेस काढला, त्या ठिकाणी पोहोचले, त्याच्या घरी गेले, तेव्हा पोलिसांना समजलं की पवन कुमार तर इथंच आहे, पण जो हा पवन कुमार आहे याचा फक्त नाव आहे आणि फोटो त्याच्या आधार कार्डवर दुसरंच कोणाचा तरी आहे. मग त्यांना जो फोटो माहीत झाला तो फोटो कोणाचा आहे तर तो फोटो होता राजपाल याचा. म्हणजे नाव पवन कुमारचं आणि फोटो राजपालचा. अशा पद्धतीनं या दोघांनी कागदपत्राची आदलीबदली केली होती. जेव्हा पोलिसांनी त्या राजपालला ताब्यात घेतलं, त्याची कसून चौकशी करण्यात आली, तेव्हा त्यांनी सांगितलं की हे सगळं मला काही माहीत नाही, फोटो माझा आहे पण नाव माझं नाही, पण हे जे सगळे कागदपत्र आहेत याबाबत तुम्हाला सविस्तर रॉबिन सांगू शकतो. पोलिसांनी मग रॉबिनला पकडलं. रॉबिनची कसून चौकशी केली तर रॉबिन म्हणला मी तुम्हाला सांगू शकत नाही, मी जर तुम्हाला अशा घटना पूर्ण सांगितली तर माझ्या बहिणीला तिचा नवरा सोडून जाईल आणि तिच्यासोबत बरं वाईट काहीतरी होईल. पोलीस म्हणे तुझ्या बहिणीला तिचा नवरा सोडून जाईल तेव्हा जाईल, पण आम्ही तुला आता सोडणार नाहीत जर तू आम्हाला खरी माहिती सांगितली नाही तर. पोलीस जेव्हा पोलिसांच्या पद्धतीने विचारतात तेव्हा हा रॉबिन फटाफटा बोलू लागतो आणि सांगतो याच पोलीसमध्ये जे सुरेंद्र सिंग राणा आहेत तेच माझे जिजा आहेत आणि त्यांनीच मला धमकी दिली होती की ही माहिती कोणाला सांगू नको, मी जेवढं सांगतोय त्या पद्धतीनं कर, असे कागदपत्र तयार कर, अशा पद्धतीनं इतर राज्यामध्ये जा आणि त्या राज्यामध्ये गेल्यानंतर दुसरीची एखादी कोणती तरी मुलगी तुझ्यासोबत घे आणि त्या मुलीला घेऊन लॉजमध्ये राहा आणि त्या लॉजमध्ये गेलं की दुसऱ्या राज्यामध्ये जा, दुसऱ्या राज्यामध्ये गेलं की ते पवन कुमारचं आधार कार्ड आणि ती मोना यादव होती तिचं आधार कार्ड त्या ठिकाणी त्या लॉजमध्ये रजिस्टर करायचं, 2 दिवस राहायचं आणि तिथून पळून जायचं. ही सगळी प्लॅनिंग सुरेंद्र सिंग राणा याची होती असं रॉबिननं पोलिसांना सांगितलं होतं. आणि सुरेंद्र सिंग राणा हा सुद्धा दिल्ली पोलीसमध्ये हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होता. आता पोलिसांना क्राईम ब्रांचला संपूर्ण माहिती सुरेंद्र सिंग राणा विरोधात मिळाली होती. क्राईम ब्रांचनं सुरेंद्र सिंग राणा याला ताब्यात घेतलं आणि त्याची सुद्धा चौकशी चालू केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण क्राईम ब्रांचचे जे पोलीस आहेत त्यांनी जेव्हा ज्या पद्धतीनं त्याला विचारलं तेव्हा जास्त काळ काही तो खोटं बोलू शकला नाही. फडा त्यानं सांगितलं आणि त्यामधून ह्या संपूर्ण घटनेचा उलगडा झाला. त्यांना सांगितलं की जी मोना यादव होती 2014ला तिनं जॉईनिंग केली होती, तिच्यासोबत हा जो सुरेंद्र सिंग राणा आहे तिला प्रेमानं बेटा मानायचा आणि ती सुद्धा याला डॅडा मानायची. मात्र ये जो तिला बेटा मानायचा हा वेगळ्याच पद्धतीनं मानायचा, याला ती आवडू लागली होती आणि हा तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्नसुद्धा करायचा. कधी इथं टच कर, कधी तिथं टच कर, कधी माझ्यासोबत झोपायला ये, अशा पद्धतीनं तिला बोलायचा, तिला सांगायचा. पण ती जी तरुणी होती ती याला विरोध करायची, ती याचं कधीही ऐकत नव्हती. कारण की याच काळामध्ये ही तिची ड्युटी करत असताना तिनं स्पर्धा परीक्षेची तयारीसुद्धा केली होती आणि काही दिवसानंतर तिची जॉईनिंग उत्तर प्रदेशमध्येच PSI पदावर झाली होती. पण तिनं ती ड्युटी जॉईन केलेली नव्हती कारण की तिला IPS ऑफिसर बनायचं होतं. आणि जेव्हापासून तिनं इकडचाही राजीनामा द्यायला तिकडंसुद्धा ती त्या पदावर कार्यरत झाली नाही आणि दिल्लीमध्येच एका परिसरामध्ये पेन गेस्ट म्हणून राहत होती आणि त्या ठिकाणावर IPSची तयारी करत होती. मग याला
त्याला वाटलं आता मी हेड कॉन्स्टेबल आहे, ती IPS होईल आणि IPS झाली तर माझी समाजामध्ये बदनामी होईल, तिनं IPS व्हावं पण तिनं IPS फक्त माझ्यासाठी व्हावं असं सुरेंद्र सिंग राणा याला वाटत होतं. म्हणून यानं तिच्यासोबत जवळणूक वाढवली होती आणि तिनं मोना यादवने याला मोठ्या प्रमाणात विरोधसुद्धा केला होता. मग एक दिवस असंच त्यानं तिला घुलून गोडीनं बोलून 8 सप्टेंबर 2021ला अलीपूरला जे त्याचं घर आहे त्या घरामध्ये कार्यक्रम आहे असं सांगून तिला बोलवलं ऑटो रिक्षाने. ते दोघं त्या दिशेने गेले आणि काही अंतरावरच ऑटो रिक्षावाल्याला थांबायला सांगितलं आणि म्हणाला की आम्ही इथून पायी चालत जातो. संध्याकाळची वेळ होती. ऑटोवाला तो त्या दोघांना सोडून तिथून निघून गेला आणि हा सुरेंद्र सिंग राणा तिच्या गळ्यामध्ये हात टाकून तिला नको तिथं टच करून तिच्यासोबत रस्त्याने अंधाराचा फायदा घेत चालत होता. तिनं जेव्हा याला जोरदार विरोध केला तेव्हा यानं रागाच्या भरात डायरेक्ट तिचा गळा दाबला. गळा एवढ्या जोरात दाबला की जोपर्यंत तिचा जीव जात नाही तोपर्यंत यानं तिचा गळा सोडलाच नाही आणि ती जाग्यावरच ठार झाली. आता ती जाग्यावर ठार झाल्यानंतर बाजूलाच एक मोठा नाला होता. त्या नाल्यामध्ये यानं तिचा मृतदेह टाकून दिला आणि मृतदेह टाकल्यानंतर त्या ठिकाणी असे मोठे दगड त्या नाल्यामध्ये टाकले, कारण की तिची जी लाश आहे ती वरती येणार नाही, ती खालीच राहावी म्हणून. एवढे मोठे दगड त्या लाशवर टाकले आणि ती लाश खालीच दबून गेली. 2 वर्ष झाले तरी वरी आलीच नाही. आणि असा सगळा काही प्लॅन केला की मोना यादव ही एका पवन कुमार सोबत पळून गेली आहे, राज्यामध्ये विविध राहत आहे, ती तिकडून फोन करत आहे की मला वापस येण्याची इच्छा नाही, एखाद्या क्राईम चित्रपटाला शोभेल अशी स्टोरी सुरेंद्र कुमार यादव यांनी केली होती. पण ती जास्त वेळ टिकली नाही. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि कायदेशीर कारवाई त्याच्यावर सुरू आहे. आणि ही घटना आता उघडकीस आल्यानंतर पोलीस जे असे आहेत त्यांच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर देशामध्ये, राज्यामध्ये, समाजामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत, कोण कधी काय करेल हे सुद्धा सांगता येत नाही. त्यामुळं असा जर कोणासोबत प्रकार घडत असेल तर तात्काळ याची माहिती आपल्या घरच्यांना किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींना दिली पाहिजे की असा व्यक्ती माझ्यासोबत असं करतोय. एखादी गोष्ट जर आपण लपवून ठेवली तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे सुद्धा आपल्याला या घटनेमधून दिसून येतं. एकंदरीत या संपूर्ण घटनेवर, प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.